Today's play activity is Match the Domino, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with preschool teachers or parents who have children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to learn to match the numbers. For this we need small to medium size of group of students. Material required is number cards 0 to 10 and domino cards with dots and numbers 0 to 10. Now how we have to do activity? Each child here get the number card and domino card. Children have to match the number cards either with the dots or numerals on the domino cards. Here stack the number cards and domino cards separately. Then call out a number and children must pick out that number card and the matching domino cards and place them together. The matching could be with the dots or with the numerals. Here one variation is possible. Stack those domino cards and number cards, put one card on the floor and ask the child to place the next one on either end of the card to match the number or dots on the card. The next child matches the next card. Like this, children make a long chain of matching cards and line can be grow at the both end. And this could be an individual activity. Let the children arrange all the dominoes in a sequence. Match the domino ही एक कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे मुलांची आकलन क्षमता वाढवण्यासाठीची प्ले ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला नंबर कार्ड्स 0 to 10 नंबर्स असलेले नंबर कार्ड्स हवे आहे आणि डॉमिनो कार्ड्स बनवायचे आहे ज्याच्यावर डॉट्स आहे आणि नंबर्स आहे की जे ॲट रँडम नंबर्स असतील. एका कार्डवर एक नंबर असेल आणि तेवढेच डॉट राहणार नाही, वेगळ्या नंबरचे डॉट्स राहतील. म्हणजे 4 जर लिहिलं असेल तर 3 डॉट्स असतील किंवा 5 डॉट्स असेल किंवा 7 डॉट्स असेल असं. ह्याच्यामध्ये आता मुलांना सर्कलमध्ये बसवायचं. त्यानंतर एका बाजूनी नंबर कार्ड्स ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूनी हे डॉमिनो कार्ड्स ठेवायचे आणि एक मुलगा येईल, एक नंबर कार्ड काढेल आणि त्याला त्याच्याशी मॅच होणारे एकतर डॉट्स बघायचे किंवा त्या डॉमिनो कार्डवर लिहिलेला नंबर ह्याच्यासोबत नंबर कार्ड्स मॅच करायचे आहे 2 कार्ड्सवर पैकी. त्यामध्ये मग आपण एका बाजूने हे सगळे ठेवलेले आहे. एक मुलगा येतो, एक मुलगा तो नंबर काढतो. जर त्याचा 3 आला 3 नंबरचा त्याने नंबर कार्ड उचलला असेल आणि त्याला मग डॉमिनो कार्डमधनं कार्ड काढायचं आहे की ज्याच्यावर 3 डॉट्स असतील किंवा 3 लिहिलेले असेल. अशी ही ॲक्टिव्हिटी आहे आणि प्रत्येक मुलाला चान्स मिळेल तोपर्यंत ही ॲक्टिव्हिटी आपल्याला खेळायची आहे. ह्याच्यातून मुलांना नंबर्स आयडेंटिफिकेशन, नंबर मॅचिंगचा सेन्स येतो. एकतर ते डॉटसोबत करतील किंवा दिसणाऱ्या सेम नंबरसोबत मॅच करतील. ह्याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की एक मुलाला बोलवायचं, एक कार्ड काढायचं आणि त्याने जर 7 नंबरचं कार्ड काढलं असेल तर त्याला 7 डॉट्स असणारं डॉमिनो कार्ड बघायचं आहे किंवा 7 लिहिलेलं डॉमिनो कार्ड त्याच्यासोबत मॅच करायचं आहे, त्याच्यासोबत जुळवायचं आहे आणि जवळ ठेवायचं आहे. आणि दुसरा मुलगा येईल आणि दुसरं कार्ड घेऊन तो त्याच्यासोबत मॅच होईल असं हे कार्ड करायचं आहे. आणि असं करता करता एक लांब अशी झिगझॅग फॉर्ममध्ये लाईन तयार होऊ शकते. आणि ही ॲक्टिव्हिटी आपण मुलांनी नुसतंच एकटेही मुलं असले तरीही घरी खेळू शकतील अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. कारण ह्याच्यामध्ये त्याला नंबर मॅचच करायचे आहे आणि जर मूल मोठं असेल त्याला मोठा नंबर म्हणजे 20पर्यंत नंबर्स येत असतील आणि त्याच्यासोबत त्याला मॅचिंग करून घ्यायचं असेल तर ही आपण ॲक्टिव्हिटी तशीही घेऊ शकतो. आणि मुलं मोकळे असेल, घरी असतील, सुट्यांमध्ये असेल, एकटे असेल, बोर होत असेल आणि आपल्याला TV, मोबाईल काहीच दाखवायचं नाही आहे आणि आपल्याला अभ्यासाशी रिलेटेडच काहीतरी करून घ्यायचं असेल तर त्यावेळेस ह्या सगळ्या प्ले ॲक्टिव्हिटीज इथे मेन्शन केलेल्या जवळपास 100-125 या प्ले ॲक्टिव्हिटीज होणार आहे. ह्या सगळ्या आपण मोकळ्या वेळेत मुलांच्या करून घ्यायला हव्या. ज्या शक्य होत असेल कमीत कमी साहित्यामध्ये त्या ॲक्टिव्हिटीज आपण आवर्जून करून घेऊ शकतो. आणि शाळेतही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतच आहेत. त्यामुळे हे सगळं खूप छान आहे आणि मुलांना अनुभव आलेला आहे कसं खेळायचं आहे, ते कुठले वेगवेगळे गेम्स खेळायचे आहेत ते मुलांना माहिती झालेली आहे. त्यामुळे पॅरेंट्स घरी त्याची एक रिव्हिजन घेऊन हे वेगळे गेम आपण नक्की मुलांसोबत खेळू शकतो. परत ह्याच्यामध्ये आपल्याला काही व्हेरिएशन करायचं असेल
की जसं कलर्स मॅचिंग करायचे असतील किंवा शेप्स मॅचिंग करायचे असेल किंवा बर्ड्स मॅचिंग करायचे असतील किंवा अल्फाबेट्स मॅचिंग करायचे असेल तर आपण ते सुद्धा करू शकतो. किंवा मुलांना काही नव्या वेगळ्या आयडिया सुचत असतील, व्हेकल्स मॅच करायचे का, किंवा कपडे जे क्लोज असतात, टाईप ऑफ क्लोज असेल तर तसं काही मॅच करायचं आहे का, आणि ह्याचे आपल्याला नंबर कार्ड्स ऐवजी आपल्याला जे फ्लॅश कार्ड्स लागतील किंवा पिक्चर कार्ड्स लागतील तर ते आपल्याला जुने मॅगझीन किंवा न्यूजपेपर ह्याच्यातूनही ते आपण करू शकतो. म्हणजे खर्चही होणार नाही आणि घरच्या घरी सहज ती ॲक्टिव्हिटी तयार होऊन जाईल. किंवा वेगवेगळे युटेन्सिल्स आहे, पॉट्स आहे किंवा कुठलेही ऑब्जेक्ट्स असतील तर ह्याचंसुद्धा मुलं मॅचिंग करू शकतात आणि त्याची एक झिगझॅग लाईन आपण बनवू शकतो. आणि किंवा ह्याच्यातून मुलं नवा त्यांचा काहीतरी गेम शोधून काढू शकतात. जर तुम्ही मुलांना विचारलं तर ते नक्की सांगतील की आपण असंही काय करूया किंवा तसं काही करू शकतो आपण. तर ही एक मजेशीर आणि क्रिएटिव्हिटी मुलांची वाढेल. परत मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ही ॲक्टिव्हिटी आहे, त्यामुळे नक्की ही घरी घ्यावी.